आज आपण संकष्टीसाठी बनवणार आहे गणपती बाप्पांचे अतिशय आवडते उकडीचे मोदक. हे मोदक खूप मऊ आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात. चला तर मग बनवूया. सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये तूप घाला, गूळ घाला, गूळ विरघळल्यावर त्यामध्ये खवलेला नारळाचा खीस घाला. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड घाला आणि गॅस बंद करा. आपले सारण तयार आहे. दुसऱ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि तूप घाला. पाणी उकळलं की गॅस कमी करा आणि तांदळाचे पीठ टाका. छान हलवत एकत्र करा आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ येऊ द्या. मग पीठ गरम असतानाच मळून घ्या. पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. त्याचे पातळ पोळ्या लाटा किंवा हाताच्या साहाय्याने पारी तयार करून घ्या आणि सुंदर एक एक करत घड्या घालून घ्या. मध्यभागी सारण भरा. सुंदर असा आपला मोदक तयार. सर्व मोदक तयार झाल्यावर त्यावर केशर घाला आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्या. छान सुगंध येऊ लागला की आपले उकडीचे मोदक तयार. हे गरमागरम मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर सगळ्यांनी प्रेमाने खा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी